येतो हे नामांकन आणि खेळाडू आहे विवेक सिनारे यायचं आपण 18 धावेंची खेळी त्यांनी केली चेरोबा दुंद्रेसाठी आणि त्याला देतोय एक विकेट सुद्धा घेतली। चला आघाडीचे बॅट्समन पाठवा लगेच सूचना आहेत आपल्याला। तर मॅच नंबर आपण पाहतोय 5-6 ना मॅच नंबर 6 त्यानंतर मॅच नंबर 7 मॅच नंबर 8 आणि मॅच नंबर 9 कधी येणार ही राहुल यांना उत्सुकता आहे। आम्ही प्रयत्न करतोय। चला बॅटिंग टीमला विनंती आहे तर बॅड लक टीम चेरोबा वानगर चांगला खेळ राहिला। राहुल मनातल्या मनात म्हणत असेल का स्टार्टिंगला 2 तास गेले तर ते सुरळीत झालं असतं तर आता कुठे असतो। याला म्हणतात वेळेला महत्व देणं। स्टार्टिंगला जर वेळ गेला नसता तर आता मला वाटतं 2 मॅचेस राहिला असतं। उद्या तसं होणार नाही। उद्या सुरळीतपणे आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच। चला बॅटिंग टीम सूचना आहे आपल्याला लवकर या जरा प्लीज कोऑपरेट करा। आणि सीताराम चौधरी साहेब यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते आपण देतोय प्लेयर ऑफ द मॅच। आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। ग्रामस्थ मंडळ धुंद्राईच्या या चषकामध्ये आपण पाहतो आज 4थी डे नाईट ची ही रात्र। क्रिकेट हा खेळ सर्वांच्या आवडतीचा आहे आणि आपण पाहतोय त्या खेळाचा मनमुराद आनंद घेत असताना बॅटिंग टीम प्लीज बाबांनो या जरा लवकर कारण रोज आमच्या सर्व संयोजकांना खूप जागरण होतो आणि आज जरा त्यांना रिलीफ मिळावा यासाठी आम्ही या वारंवार सूचना देतो का न्यू बॅट्समन सुद्धा रेडी राहा। आज आपण पाहतोय अंडर 19 सचिन दादा मुंडे यांचं नेतृत्वानं खेळणारा संघ टीम खानाव यांना आपण जरूर पाहतोय। स्वर्गीय राजेश जाधव गोट्याबाई आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव आणि गोट्याबाईंचा लहान भाऊ चेतनबाई यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले। चेतनबाईनं स्पॉन्सर केलेली गोट्याबाईंचे लहान भाऊ आहेत आणि त्या संघाला आपण पाहतोय फिल्डिंग करताना। तर आघाडीची जोडी सरकले मैदानावर। मोर्या 11 दुंद्राई ऋषिकेश खारुटकर सौरभ खारुटकर आघाडीची जोडी सरकले। 5 षटकांचा पूर्वार्ध 11:15 मॅच नंबर 6। चला स्पीडअप। प्रणव तात्रे आलाय पहिलं षटक तो हाताळतो। एकनाथची चौधरी आणि कल्पेची चौधरी यांचे इथे आगमन झाले त्यांना विनंती करतो आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा। एकनाथजी चौधरी आणि कल्पेश चौधरी आपलं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम। सौरभ खारुटकर त्याला साथ देत असताना ऋषी खारुटकर आघाडीची जोडी आणि गोलंदाज आपण पाहतोय आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानावचा प्रणव। मॅच ऑन आहे पूर्वार्ध फर्स्ट ओव्हर बॅटिंग करत असताना फर्स्ट बॉल पहिला चेंडू ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑन कडे यस सिंगल मिळेल। मागच्या काही मॅच मध्ये पाहिलं प्रत्येक सामने शेवटच्या मोमेंट पर्यंत जातात। या अगोदरचा सामना पाहिला त्या अगोदर दुंद्रे चिखले सामना पाहिला जीकेसी दुंद्रे अगदी सुरुवातीला सुद्धा आपण एक सामना पाहिला आणि या विकेटवर अशी चित्तधारक सामने मागच्या 3 रात्रीमध्ये आपण सर्वांनी पाहिले। प्रणव तात्रे पहिल्या चेंडूवर सिंगल काही आमच्या मान्यवरांचे इथे आगमन झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। एकनाथजी चौधरी शुभम सिनारे आणि कल्पेश चौधरी यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। क्रिकेट वेळी चाहते यस वेलकम आपण आसन ग्रहण करा। प्रणव तात्रे
स्टंपला भन्नाट वेग होता. प्रणव एक यंग टॅलेंट आहे आणि जेव्हा युवा जिगरबाज प्रयत्न करतो ना तर ते यशस्वी होतात. आणि कधी कधी तुम्हाला प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि क्वालिटेटिव्ह क्रिकेटमध्ये तो एक भाग असतो. गोलंदाज प्रणव त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण WTC लाईव्ह ऑनलाईन चाहता वर्ग पाहत असेल. बघा काय चेंडू डिलिव्हर करतो. हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. लाईन आणि लेन त्याची तुम्ही पाहू शकता. डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी आणि त्याची लेन बघा. छोटासा यंग क्रिकेट आहे. आज आई जगदंबासाठी अंडर-19चा हा संघ सचिनदादा मुंडेनं खूप चांगला बांधलाय. आणि सचिनदादा मुंडे एक असं व्यक्तिमत्व आहे जे नवीन टॅलेंट शोधून आणतात आणि त्यांना संधी देतात. प्रयत्न करणार तिथे संधी मिळणार. लॉंग ऑन कडे चेंडू गेला. यस, 1 बाउन्स. आता थोडा मार खाल्ला. 3 चेंडूवर 2 डॉट आले चौकार. पॉवर प्ले मध्ये होत 4 चेंडूचा खेळ समाप्त. धाव फलकावरती टोटल 5 रन्स. पूर्वेशला आपण पाहतोय WTC चे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर. 100%. हा चेंडू आपण पाहिलं. ऋषिकेश खारुटकरनं आतापर्यंत 4 चेंडू खेळले, त्यामध्ये 3 डॉट आहेत. चौकार हॅट्रिक 500, षटकार हॅट्रिक 1000 पुरस्कर्ते जयदास चौधरी. ओ फ्लिक केले. ओ व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. रिअली नाईस. बिग शॉट. काय फटका खेळला बघा. इथं तुम्ही रिप्ले पाहू शकता. जसा चेंडू बॅटवर आला आणि त्यावर प्रचंड पोटेन्शियल आपण पाहिलं आणि त्यावर खेळलेला फटका बघा सहज ठोकलाय डीप कडे. एंड ऑफ दी ओव्हर. चला, टीम मीटिंग नॉट अलाउ. टीम मीटिंगची परमिशन नाहीये. तुम्ही 3 ओव्हर नंतर घ्या किंवा मॅचच्या बाहेर ग्राउंड मध्ये बाहेर घ्या. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आचारसंहिता सुद्धा आहेत. अंपायर्स तुम्ही मीटिंग बरखास्त केली तरी चालेल, डायरेक्ट जाऊन. तुम्हाला सर्व अधिकार दिलेत आज. माफ. टीम मीटिंग ग्राउंडच्या बाहेर घ्या कारण आचारसंहिता चालू आहे. जास्त वेळ तुम्हाला एकत्र राहता येणार नाही. इज सो फनी. थोडस मनोरंजन. राहुल आम्हाला इन्फॉर्मेशन देतो. चला, लक्ष विद्या मॅचकडे. आता वेळ वाचवायचे यासाठी आम्ही सातत्याने या सूचना देतो. तर मालडुंगेचे आम्ही पाहतो दमदार सरपंच सीतारामजी चौधरी साहेब लाईव्हचे पुरस्कर्ते राहिलेत. दानशूर दाते सुद्धा त्यांना म्हणूया. आज दुंद्राईवर असलेलं प्रचंड प्रेम. 48 संघ साहेब या स्पर्धेमध्ये खेळतात आणि सर्व यंग युवा संघांना घेऊन हा ग्रामस्थ मंडळ दुंद्राई आपण या वर्षी मध्ये सुद्धा पाहतो. यंग टॅलेंटना इथे संधी दिली जाते आणि नवीन डेव्हलपमेंट अगदी दरवर्षी पाहतो आणि या वर्षी सुद्धा तोच प्लॅटफॉर्म आहे. ओ पायाचा वेध. अपील मध्ये उत्साह. आणखीन एक जरूर सांगू इच्छितो, मालिकावीराला परेशभाई असतील, वामनजेचे दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेचे, त्यांनी बाईक दिले. कदाचित पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये 2 बाईक सुद्धा असू शकतात. आणि आयोजन कमिटी आमचे आधारस्तंभ परेशभाई पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख. मात्र आज आपण पाहतो आमचे मालडुंगेचे सरपंच सीताराम चौधरी जे WTC लाईव्ह ही वाहिनीला त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. असं म्हटलं जातं का 100तून एखादा वीर असतो, 1000तून एखादा शूर असतो, 10,000तून एखादा वक्ता असतो. मात्र दानशूर दाते हे शोधूनही सापडत नाही आणि असे दानशूर दाते आम्हाला मिळाले. ते सरपंच WTC लाईव्हचे सीताराम चौधरी साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. WTC लाईव्ह ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली. म्हणजे जरी स्पर्धेला साहेब आम्ही निरोप दिला, मग WTC चॅनेलवर गेलात तर लिंक फक्त ओपन केली तर रोज आपण या आठवणी पाहणार आहोत. प्रशांत चौधरी षटकारासाठी 200 रुपये. आई सर्व्हिसेसचे जे मॅनेजर आहेत. फ्रंटफुटला आले. संधी मिळेल. यस, जय आहे तिथे जो झेल सोडणार नाही. विकेट मिळाली. प्रचंड मेहनत असते. नाईट स्पर्धा साहेब एवढं सोपं काम नसतं. जसं घरात लग्नाचा कार्यक्रम असतो तेव्हा जेवढी धावपळ असते ना त्याच्या
अधिक धावपळ या आयोजनासाठी असते. आयोजकांना मागील 2 महिने संघ गोळा करणं, बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देणं, मैदानाकडे लक्ष देणं, खूप बारीक बारीक डिपार्टमेंटमध्ये कामं डिवाइड करावं लागतात. लक्ष विद्या मॅच कडे. ग्रामस्थ मंडळ दुंद्राई चषक. तर बाद झाला फलंदाज. धावसंख्या आपण जरूर पाहतोय. तर ग्रामस्थ मंडळ दुंद्राई बद्दल मी मगाशी म्हणत होतो का आज क्रिकेटची नाळ यांनी जोपासली. आज माणुसकीतून माणुसकी जोपले आणि आज हे सर्व दानशूर दाते ज्यांनी ग्रामस्थ मंडळ चषकावर जे प्रचंड प्रेम केलं. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा दाफलकावरती 11. राऊंड विकेटनं. ओ वेगवान चेंडू. यंग टॅलेंटना आपण पाहतोय ही संधी मिळाली. आदरणीय सरपंच साहेब VIP डाईज वर सीताराम चौधरी साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना अगदी आज सॅटर्डे नाईट सुद्धा. साहेब सॅटर्डे नाईटला युवा पिढी कुठे जाते तर लोणावळ्याला टायगर हिलला जाते. तिथला थंडी गारवा पाहायला जाते. त्यांना जरूर सांगा तुम्ही ही स्पर्धा पाहायला या. तीच फिलिंग आणि समोर काही डोंगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि थंडगार हवा सुद्धा आणि तो आनंद आपण सर्वजण घेतो. 5 चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाजी आवडले असेल तर ऋतिक साठी टाळ्या उद्या. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट. दिशा अटप्पा विभिन्नता. 3 मेडनवर आतापर्यंत स्पर्धेमध्ये आलेत. वेगळं काहीतरी करावं लागेल आणि आता सामन्यामध्ये तुम्ही वेगळं काय करता हे सुद्धा महत्वाचं असतं आणि बॅटिंगला तेच करावं लागेल. राऊंड विकेटनं लॉफ केला. मागे काय झालं ते विसरावं आणि ठोकलाय हा फटका. षटकार. मुंडेस जरा सहकार्य करा कारण 11:30 वाजलेत आणि 4 मॅचेस कव्हर होणार आहेत. त्यासाठी थोडासा आम्ही घाई करतो. 2 षटकं संपली. धावा धावफलकावरती टोटल 17 धावा आहेत. आपण पाहतोय मसुरे इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर्स चंद्रकांत मसुरे, चंदूबाई आणि सूर्यकांत मसुरे, सूर्याबाई हे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आपण पाहतोय जिया वॉटर सप्लायरच्या सागर शंकर ठाकूर, युवा उद्योजक नेरे हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना मेरिट ऑफ द बॉल बघून नेहमी खेळायला पाहिजे. मेरिट ऑफ द बॉल डिलिव्हरी बघून नेहमी खेळायला पाहिजे म्हटलं जातं. आणि या अगोदर जो षटकार पाहायला मिळाला ऋषीच्या बॅटमधून त्यांनी खुश केलं. सुनील त्यांनी खुश केलं. एकूण धावा 2 षटकानंतर जय भगत. ओव्हर नंबर 3 स्ट्रायकर एंडला बॅटिंग करेल जय आलाय. ऋषी खारुटकर. किती धावांचं टार्गेट सेट होणार. लक्ष विद्या मॅच कडे. पूर्वार्ध बॅटिंग करत असताना टीम मोर्या 11 दुंद्राई. ग्रामस्थ मंडळ दुंद्राई या स्पर्धेचं नाव आहे आणि संघ खेळतोय. चला उशीर का होतोय. फिल्डिंग रिप्लेसमेंट. प्रत्येक संघाच्या काही योजना असतात आणि त्या योजनेनुसार ते काम असतं. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पाहिली. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं, चेंडूवर नजर ठेवणं. यू वॉच द बॉल, यू प्ले द गेम. फ्रंट फूट, बॅक फूट या गोष्टी क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाच्या असतात. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा दाफलकावरची टोटल 18 धावा आहेत. एक गडी बाद सुद्धा झाले. सज्जू गोलंदाज ओ द विकेटनं. ओ गुड बॉलिंग. रिलीज ऑफ डिलिव्हरी भन्नाट होती आणि डॉट बॉल. सचिन दादा मुंडे अष्टांच्या मागे उभेत आणि तिथून या योजना आखल्या जातात. क्रिकेट खेळामध्ये चाणाक्ष आणि चतुरपणे खेळणं हा एक क्रिकेटच्या अलीकडच्या काळामध्ये भाग आहे. काही क्रिकेटर त्या उक्तीचा अवलंबन करतात. मैदानावर जेव्हा खेळतात तेव्हा मॅचला खूप सिरियसली घेतात.
आक्रमण, चढवला हल्ला, डीप खड्या, लॉंग ऑनच्या वरून टोलेजंग षटकार. ते डीजेचं सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. कडाक्याच्या थंडीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन घेतोय आणि संपूर्ण आमचे दोन्ही डीजे ऑपरेटर आणि या स्पर्धेसाठी योगदान देत असताना डीजे साऊंड सिस्टम, हंसिका डीजे साऊंड सिस्टम, त्यांचं धन्यवाद. अश्विन बोपे अँड ऑल टीम्स मेट्स. ओ आणखीन एक का बॅटिंग करतोय ऋषी खारुटकर, 3 षटकार ठोकल्या. क्या बात आहे. बॅटिंग करत असताना कमालीचा कमबॅक, दडपण दबाव वाढला. ऋषी खारुटकर त्याने 3 षटकार 1 चौकार इंडिव्हिज्युअल जो खेळतोय त्याचं योगदान आपण पाहूया. 22 वर तो खेळतोय. तर नेक्स्ट मॅच असेल आई गावदेवी 11 उसरले आणि जय हनुमान यंगस्टार 11 वाजे. आई गावदेवी 11 उसरली, जय हनुमान यंगस्टार 11 वाजे. सूचना आहेत आपल्याला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस ऋषी खारुटकर. आणखीन एक षटकार मारला तर 1000 पुरस्कार त्या. जयदास चौधरी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्स, प्रसिद्ध उद्योजक जयदास चौधरी. जर तिसरा षटकार आला तर 1000 चं बंपर कॅश प्राइज. धावा आता पुढे सरकल्या 30. चांगली धावसंख्या. 2 षटकानंतर फक्त 17 होत्या. टप्पा पडला, चेंडू थोडा स्कीट झाला, व्हाईट बॉल. ज्या पद्धतीनं ऋषीला प्रमोट केलं जातं सलामीला आणि तो त्याचं सातत्य दाखवतोय. संघ अडचणीमध्ये होता मात्र त्यानंतर फटके मिळत नव्हते. तुम्हाला कधी कधी अशी वेळ येते फटके मिळत नाही, फटका बनवावा लागतो, तो मॅन्युफॅक्चर करावा लागतो आणि तेच काम केलं ऋषीनं. गुड बॅटिंग. 3 षटकार 1 चौकार 10 फलक टोटल. एकूण धावा. पंचांचा इशारा येतोय. बेस्ट ऑफ फाईट चेक करूया आपण. फिल्डिंग सेट करा. फिल्डर एकत्र येऊ नका, काही गरज नाही. फिल्डिंग सेट ठेवा. डिसिजन पेंडिंग. ऑफिशियल्स 11:30 टॉस साठी कॉल करीन. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ वाजे आणि उसरले. आई गावदेवी 11 उसरली आणि जय हनुमान यंगस्टार 11 वाजे. तर उसरलेनं रिपोर्टिंग केले. यस वेलकम. बसून घ्या. वेस्ट हाईट साठी चेक करूया. फेअर अनफेअर, फेअर अनफेअर आणि ऑन फील्ड व्हाईट बॉल आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन व्हाईट बॉल. यस डेफिनेटली. खूप मीटिंग होतात आज. राहुलनी सांगितले की आज तब्बल 70 पेक्षा जास्त टीम मीटिंग झाला आणि हा कॅल्क्युलेटर सुद्धा त्यांच्याकडे. क्या बात आहे. नवीन प्रयोग. एकूण धावसंख्या 31-31. बॅटिंग करत असताना ऋषी. संधी षटकार आला तर 1000. 2000 षटकार आला तर फलंदाजाला. प्रचंड वेगे, दबाव, दडपण निर्माण झाले. जयदास चौधरी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्स. मात्र मगाशी काही आयोजक आमच्याशी बोलत होते मागे आणि त्यांनी सांगितलं राहुल आपल्याला का उद्या हॅट्रिकचं बक्षीस लावूच नका आणि बक्षिसांची घोषणा एकदाच करा. कालच आम्हाला सांगितलं का उद्यासाठी या सूचना असतील. काहींचं प्रेम असतं जरूर आपण पाहतो, मात्र उद्या मॅचेस इम्पॉर्टंट आहेत. 3:30 सुरू होतील आणि या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवणार आहेत. एकूण धावा 32. ओहो 2000. तिसरा तुफानी षटकार.
तर क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या उद्या. षटकारांची पहिलीच हॅट्रिक. ऋषी खारुटकरने इम्प्रेस केलं त्याच्या खेळानं, इम्प्रेस केलं त्याच्या हटके खेळानं. काय फटकेबाजी करतोय. जसा चेंडू बॅटवर आला तसा त्यालावर प्रहार केला आणि जय भगत खूप खूप महागडा राहिलाय. 21 दिल्या आतापर्यंत धावा. धावफलकावरती 38. 2 षटकानंतर 17 होत्या. तिथे प्रवास वाढला, वेगाने येतोय. नकार देत असताना सिंगल. 3 धावा. उसरलीचे कॅप्टन आलेत, वाजेचे कॅप्टन लगेच आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत मॅच नंबर 7चा. लक्ष विद्या मॅच कडे. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुनश्च एकदा सर्व अतिथी मान्यवर आज वेळात वेळ काढून आम्ही पाहतो मालडुंग्याच्या भावी सरपंच दमदार सीताराम चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी सामन्याचा आनंद घेत असताना. उद्या रविवार आहे ना, संडे आणि सुट्टीचा दिवस सुद्धा. वेगवान चेंडू केला प्रहार. झेल होणार का तित्या? सोडला झेल. क्रिकेटमध्ये सोडलेला झेल हा खूप महागडा असतो. 3 षटक संपले आणि धावा 40. 2 षटकानंतर 17. या ओव्हर मध्ये धावा आल्या. टोटल जरूर पाहतो आपण 23. आणि ऋषीनं आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 4 षटकार आणि तो खेळतोय 10-29 वर तो खेळतोय. थँक्यू व्हेरी मच. पूर्वेश आम्हाला माहिती देतोय का कम्पेअर टू येस्टरडे नाईट टुडे इज क्लायमेट व्हेरी गुड. आपण पाहतो आजचा क्लायमेट छान आहे. आज थंडगार हवा सुद्धा. 4थे षटक मार्गस्थ सचिन दादा मुंडे यांना पाहतोय. सचिन दादा मुंडेकडे वेगळा क्लास आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे. यंगस्टरला घेऊन त्यांनी चांगला संघ बांधलाय. 41 धावा आहेत. 41. 4थे षटक मार्गस्थ असताना बॅटिंग टीम यावेळेला मोर्या 11 दुंद्राई. लक्ष विद्या मॅच कडे. या क्रिकेटच्या मैदानावर कुठलीही धावसंख्या सुरक्षित नसते. आम्ही नेहमी म्हणत असतो मोठी धावसंख्या असताना सुद्धा टार्गेट सेट होताना आपण पलटवार होताना पाहतो. ओव्हर नंबर 4 सचिन दादा मुंडे. राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड. खेळण्याचा प्रयत्न होईल आणि आज आपण पाहतोय जो संघ खेळतोय खानाव आणि या संघाला टी शर्ट्स पुरस्कृत केलेत. आपण पाहतो एक नवी जर्सी स्वर्गीय राजेश जाधव अर्थातच गोट्याबाई आणि गोट्याबाईचे लहान भाऊ चेतनबाई जाधव ज्यांनी ही टी शर्ट्स आणि आजची टी शर्ट्स त्यांना स्पॉन्सर केलेत. ती टीम खानाव. क्लीन बोल्ड. विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली. बॅट्समन आउट. लक्ष विद्या मॅच कडे. 4थं षटक मार्गस्थे बघा. अजूनही काही प्रेक्षक आहेत. थंडी मध्ये बसून क्रिकेट पाहणं काही वेगळी मजा असते. ही क्रिकेट नसा नसामध्ये असावं लागतं. मध्यरात्री म्हणजे थंडीमध्ये बसणं आणि क्रिकेटचा सामना पाहणं यासाठी धाडस असावं लागतं. आणि ज्यांना क्रिकेटची खाज असते ना तेच इथेच येतात, नाहीतर मग घरी लाईव्ह सुद्धा पाहता येतं. मात्र ऑन फील्ड मैदानावर येऊन जे प्रेक्षक असतात त्यांना आम्ही नेहमी म्हणतो का ते दर्दी प्रेक्षक असतात
आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धेला शोभा सुद्धा येते. अनिकेतने षटकार मारला तर त्याला प्राइज येईल. हॅट्रिक मारली तर 1000 आणि एक षटकाराला 500, हॅट्रिकला 1000. अभिषेक चौधरी आणि प्रेम चौधरी ऑन साइडला डीप कडे. ओ फिल्डर होते. गुड कॅच, ब्रिलियंट कॅच. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आहे राऊंड विकेटनं. ओ चांगली लाईन होती, मात्र लाईन भरकडत असताना चेंडू बाहेर गेला. सचिन दादा मुंडे परिपक्व आहेत. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, अनेक यंगस्टरना घडवलं. अलीकडच्या काळामध्ये अंडर 19 साठी ते प्रामुख्याने लक्ष देतात राऊंड विकेटनं. स्लोअर वन फसवलंय, याला म्हटलं जातं मास्टर माइंड सचिन दादा मुंडे. काय चालाखी, काय चतुर्य आणि विकेट. लक्ष विद्या मॅच कडे. टार्गेट सेट होण्यासाठी इथे प्रयत्न केला जातो. मालिकावीर आपण पाहतो ही इलेक्ट्रिक बाईक आणि परेश दादा पाटील यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आपण पाहतोय तळोजा असेल, रायगड असेल आणि परेशभाई पाटील म्हणजे शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख म्हणून आज त्यांची कारकीर्द पाहिली. वामनजे गावच्या परेशभाई पाटील जे आमचे आधारस्तंभ आहेत आणि ग्रामस्थ मंडळ धुंद्राईवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि या स्पर्धेच्या आमच्या मालिकावीराच्या पुरस्कर्ते सचिन दादा मुंडे. 2 चेंडू अवांतर आले. स्लोअर वन समोरून स्विंग केला, फसवलं. एंड ऑफ दी ओव्हर. 4 षटकाचा खेळ संपला आणि धावा 43. फक्त 3 धावेचं षटक आणि 3 विकेट. टीम मीटिंग नको प्लीज, बाकी काही करा पण टीम मीटिंग नको. सचिन दादा मुंडे यांना पाहिलं. आई जगदंबा खानावसाठी वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. मागील काही वर्षांमध्ये पाहिलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, यंगस्टारला त्यांचं मार्गदर्शन. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा दाफलकावरती 43. मॅच मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा कॉन्फिडन्स. मॅच मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, सगळ्यात महत्वाची असतं तुमची जिगरबाज प्रवृत्ती.
आता फलंदाज झालाय सुनील सोनोलकर यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये. ओ हो अपील जोरदार दबाव अगदी स्लिप बॅक स्लिप दोन्ही पंचांकडे हा कॉल केलाय. बघा इथे हा चेंडू पाहिला कडाक्याची थंडी सुद्धा दोन पंचांमध्ये चर्चा होईल. दबाव आहे सोनूकडून अपेक्षा सुनील सोळंकर यांच्याकडून अपेक्षा संघाला चांगल्या खेळाची. लास्ट ओव्हर 11:43 मध्यरात्रीच्या टप्प्यात आलो आपण. मॅच नंबर 6 जरूर तुम्ही सर्वजण अनुभवता. फिल्डिंग सेट करा फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंग नका घेऊ बाकी काही करा. सामना चालू असताना बाकी काही करा फक्त टीम मीटिंग नका घेऊ. यस नॉट आउट. अंपायर्स डिसिजन इज फायनल नो एनी चेंजेस. पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि तो तुम्हाला मान्य करावा लागतो. आता भावेश डॉट बॉल चेंडू शिल्लक 5. लक्ष विद्या मॅच कडे गोलंदाज भावेश सज्ज होईल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन स्ट्रायकर एंडला सुनील. गुड बॉलिंग बॅट्समन आउट रिमेनिंग 4 बॉल लेफ्ट. सोमला हा छेल टिपला. सचिन दादा मुंडेने जी उपाययोजना आखली त्यांनी पाहिलं का तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या आणि त्यानंतर जो पलटवार झाला सचिन दादा मुंडेने जे आराखडे बांधले जे एक्सपेरिमेंट केले. हॅट्रिक साठी 2000 रुपये. विशाल जाधव 22 साठी हॅट्रिक साठी 2000 रुपये. आपण पाहतो आमची सर्व आयोजक मंडळी या स्पर्धेसाठी मेहनत करत असताना ऋषिकेश असतील जयेश शेठ असतील किरण असतील सुदर्शन मिथुन आहेत रोशन आहेत प्रल्हाद असतील जयवंत आणि संपूर्ण आमचा आयोजक वर्ग जे अपार मेहनतीनं या स्पर्धेसाठी योगदान आहे. ऑन साइडला ट्राय करतो मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. सामना यंग स्टार मध्ये काय येऊ शकतो या मॅच मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल आणि जिथे जे प्लॅनिंग केलं होतं नवीन नवीन एक्सपेरिमेंट केले गेले कारण जेव्हा 23 आल्या त्यानंतर कमबॅक होणं हे खानावला महत्वाचं होतं आणि तिथे 3 धावा दिला. ते सक्सेसिव्ह ओव्हर सचिन दादा मुंडे. भावेश दिसले. ओ संधी जरूर आहे प्रयत्न करताना नाही बॅड लक. चेंडू थर्ड मॅनला आला. आउटफील्ड मध्ये अडतला. 4 धावेनं बॅटिंग टीम 48. तर टॉस होणार आहे मे बी उसरली कॅप्टन आलेत ते अगोदरच आलेत. आई गावदेवी 11 उसरली जय हनुमान यंगस्टार 11 वाजे. कॅप्टन संगनायक आवाज येत असेल तर या डिले करू नका. मॅच नंबर 7 यानंतर होणार आहे. ओ काय वेग आहे बघा. भावेशचं कौतुक होते स्लॉग ओव्हर मध्ये. आता चेंडू शिल्लक लास्ट. एकूण धावा दाफलकावरती टोटल 48. शेवटचा चेंडू कोणता अंक येणार. अंक आलाय 0. तिकडे सचिन दादा मुंडे. जर 23 धावा जर षटक नसतं तर ही गोलंदाजी दर्जेदार होती. धावा झाल्या टोटल 48 आणि 49 करायचे. टॉस आपण करतोय. टॉस वाजेचे कॅप्टन आयोजक वाजेचे कॅप्टन आले नाही जे इनिंग ब्रेक मध्ये मॅन्डेटरी असतात संगनायक येणं. तर टॉस आपण करतोय. मी पुनश्च एकदा सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून धन्यवाद देईन आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आयोजकांच्या वतीनं. तर सीताराम चौधरी साहेब सरपंच आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राईच्या आयोजकांकडून साहेब तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कधी मदत लागली तर आमचे ग्रामस्थ धुंद्राई आपल्यासाठी नेहमी पुढे येतील
आणि आमचे लाईव्हचे जे स्पॉन्सर होते त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद देतोय. चला टॉस करतोय वाजेचे कॅप्टन. तर पहिला चेंडू पडण्याच्या आत कॅप्टन आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. खऱ्या अर्थाने स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे ना, पहिल्या रात्रीपासून लागते तेव्हा बरोबर सर्व येतात. पहिल्या रात्रीमध्ये कंटिन्यू झाला असताना तर रिझल्ट वेगळे असतात. ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई, हॉटेल गौरी, सागर ग्राफिक्स, फर्स्ट लुक कलेक्शन, शिवराय मित्र मंडळ, नमन ट्रान्सपोर्ट्स, बीबी बाटिया ज्वेलर्स, डीजे जय, ओम साई साऊंड सिस्टम सर्व्हिस, पुरस्कर्ते शिवराय मित्र मंडळ दुंद्राई, हॉटेल गौरी, प्रदीप ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, आई एकविरा केबल नेटवर्क, माध्यम प्रायोजक ओम कलेक्शन, इरा फार्म, किनारा बियर शॉप, कृष्णा किराणा स्टोर्स, शिवराय मित्र मंडळ धुंद्राई, बीबी बांटिया आणि आमचे या स्पर्धेच्या माध्यम प्रायोजक प्रदीप ट्रान्सपोर्ट सर्वांचं मनापासून धन्यवाद. करमेलकर एंटरप्राइजेस आणि फर्स्ट लुक कलेक्शन हे आमचे सर्व स्पॉन्सर्स. चला टॉस करतो आपण या लवकर. इनिंग ब्रेक आहे आणि कॅप्टन आले नाही अजून तर टॉस पेंडिंग आहे. यस, तो वळतो आपण मॅच कडे आणि पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या अंकाकडे. तर शुभम जॉईन झालेत. यस, वेलकम शुभम. करत होतो आम्ही रिलीव्हरचा आणि तू आलास, थँक्यू व्हेरी मच. टॉस करतोय, धन्यवाद. एकच दादा विपक्ष वाजे श्री गणेश वाजे या दोन संघामध्ये लढत होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. डॉक्टर यशवंतजी उलवेकर यांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आई गावदेव 11 उसरली त्यांच्या अगेन्स्ट केले जय हनुमान यंगस्टर 11 वाजे. दोन्ही संघांना शुभेच्छा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदन करून या स्पर्धेची सुरुवात. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू राजा श्रीमंत योगे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे स्वराज्य संस्थापक यांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. धर्मवीर रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा. अगदी दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. ग्रामस्थ मंडळ धोंद्राई आयोजित 2026 हे शानदार पर्व आहे. मोठ्या थाटामाटानं आज क्रिकेटची रंगतदार मेजवानी आपण पाहतोय. उसरली संघानं नाणेफेक जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचंय. फील्ड फर्स्ट विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय ऋषिकेश खारुडकरला. सर्व बॉलरांसाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय आणि मेडन ओव्हर साठी सुद्धा पुरस्कर्ते आहेत अक्षय चौधरी, एअर कंट्रॅक्शन, ARJ कंट्रॅक्शन यांच्याकडून पारितोषिक आलेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये मोर्या 11 दुधरीपाडा संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना धावपरगती धावा बनवल्या गेल्यात 48 आणि 49 आव्हान ठेवलं गेलंय खानाव संघासमोर. गेम ऑन 3-2-1 लेट्स प्ले. P1चं पहिलं शतक गोलंदाज मार्कवरती लेफ्ट हँड रफ्तारचा सौदागर गोलंदाज ऋषिकेश खारुडकरला आपण पाहू शकाल. P1चं पहिलं शतक. सलामीर फलंदाजी प्रणव तात्रेला पाहतो. पहिल्या चेंडूवरती सन्मान
जनक फटका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. डीजे सुमधुर संगीत, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत. ओम साईराम डीजेचे प्रोपायटर जय चौधरी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित डे नाईट ची शृंखला आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई हे शानदार पर्व आपण पाहू शकाल. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपण पाहू शकाल. आज चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेसाठी तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू घेऊन येईल ऋषिकेश कावटकर. पुन्हा एकदा सज्ज. स्लो पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा इन स्विंग पाहायला मिळाला आणि कमबॅक केलं. डॉट चेंडूचे सांगता आपण पाहतोय. 49 धावसंख्येचा टार्गेट चेस करायचं आहे खानव संघाला आणि मात्र पहिल्या चेंडूचे चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय ऋषिकेश कावटकर या गोलंदाजानं. पुन्हा एकदा प्रणव स्ट्राईक वरती असेल. प्रणव आणि सचिन मुंडे संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो. सचिन मुंडेना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. सलग दुसरा चेंडू डॉट. 3 चेंडूचा खेळ समाप्त नंतर धावफलक धावा आपण पाहतोय 4. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट WTC पूर्वेश शेलके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कव्हर केलं जात आहे. घर बसल्या युट्यूब वरती जे प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी एकविरा केबल नेटवर्क बारकुशेट उसाटकर धुंद्रे आणि संतोष पाटील रेडगर यांचं सुद्धा आम्हाला नेटवर्क स्वरूपात आम्हाला योगदान दिलंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटॅक केला होता. लागला तर आवाज नाही तर बरबाद. थोडस बाहेर जाणार चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र धावफलकात धावा लागल्या गेल्या. एका धावनं 5. पहिले शतमार्ग असताना ऋषिकेश कावटकर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. डे नाईट ची स्पर्धा आपण रंगताना आपण पाहतो. या धुंद्राई नगरीमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा ऋषिकेश कावटकर राऊंड विकेट आलेत. आता मात्र पॅड स्वीप मारता प्रयत्न होता. पहिल्यांदाच बाद. LBW पहिला शिकार. प्रणव तात्रे बॅक टू दी पवेलियन. उपस्थित मान्यवर गोविंदजी खावडकर धुंद्रेपाडा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या समेत साईनाथ चौधरी धुंद्रेपाडा आपण व्यासपीठावरती याचे आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. आज अनेक प्रेक्षकांच्या अनेक मान्यवरांची या मैदानावरती गर्दी आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री भाई परेश भाई पाटील शिवसेना रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर साठी स्कूटी पुरस्कृत केली गेले. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चौकार आल्यानंतर वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर 2 चेंडू सलग डॉट. त्यानंतर LBW च्या स्वरूपात प्रणव तात्रेचा शिकार. मात्र पहिला धक्का लागला गेला आहे खानव संघाला. इथून जबाबदारी असेल आता दर्शन भोईर वरती आणि सचिन मुंडे वरती. इनॅट 3चा फलंदाज वन डाऊनला आलेला फलंदाज दर्शन भोईरला आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज असेल ऋषिकेश कावटकर. आखूड टाईपचा चेंडू होता. पंच आम्हाला घोषित करता व्हाईट चेंडू. दर्शन भोईरला सुवर्ण संधी असेल. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल राहुल भोईर यांच्या माध्यमातून. खेळाडूंचं मनोबल वाढवत असताना आज प्रेक्षक मनोरंजन करत असताना पुन्हा एकदा ऋषिकेश कावटकर फेस करे दर्शन भोईर. ब्लॉकला चेंडू होता. चांगला इथं पाहायला मिळाला फटका. ड्राईव्ह केला तिथं क्षेत्ररक्षण चुकीचं केलं जात आहे आणि मात्र तत्पूर्वी टायमिंग होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. पहिल्या शतमार्गासह आपण पाहतोय 8 धावा लागल्या गेल्यात एका गडाच्या मोबदल्यात. खानव संघ दुसऱ्या इनिंग मध्ये खेळत असताना. यस वेलकम विठ्ठल सर आमचे मार्गदर्शक वाजे विठ्ठल सर आपण व्यासपीठावर याचे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत.
ब्लॉकला चेंडू होता, ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्हचा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू गोलीच्या वेगाने येतोय, 4 रन चौकार. हे शंभू शंकर सलग 4 दिवस ते या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि या आयोजकांसाठी शुभेच्छा आल्यात. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त. पहिल्या शतकामध्ये धावा बनल्या गेल्यात खानाव संघाच्या 12, एका गडाच्या मोबदल्यात. इथून दुसऱ्या शतकाला सुरुवात होईल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज चैतन्य चौधरीला आपण पाहू शकाल. रफ्तारचा सौदागर चैतन्य चौधरी आपण पाहू शकाल. अंडर 19 क्रिकेटर, यंग टॅलेंट असलेला गोलंदाज आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सचिन मुंडे प्रथमतः स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. अकुटोपाचा चेंडू होता, लेट ग्लान्स करण्याचा प्रयत्न, रिस्क होता या चेंडूवरती, मात्र सहजरित्या एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावपरगती धावा लागले गेले 13 ऑन बोर्ड एका गडाच्या मोबदल्यात. सामना आपण पाहतोय, एन्जॉय करतोय जरूर. पहिल्या फेरीत तिसरा सामना मोर्या 11 धुंद्राई त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय खानाव संघ. एक टफ फाईट मॅच आपण एन्जॉय करतोय जरूर. दर्शन भोईर आता स्ट्राईक वरती असेल. 2 चेंडू खेळत असताना 6 धावा बनल्या गेल्या. दर्शन भोईर आपण पाहतोय. पुन्हा एकदा चैतन्य चौधरी सज्ज असेल. पुढचा चेंडू फेकेल. आकुडपाचा चेंडू होता, आपली बार चेंडू आणि मात्र एसटी रक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बायच्या स्वरूपात एक धाव, एका धावानं संघाची टोटल 14 धावा बोर्ड एका गडाच्या मोबदल्यात. बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली चैतन्य चौधरीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चैतन्य चौधरी पुढचा चेंडू फेकेल. हो, चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन रिझम मध्ये चेंडू सत्या खाटकर फील्ड करे, थोडस मिस फिल्डिंग आणि मात्र तिथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिताच्या चौपाईने धावा बनवल्या गेल्या 2. सचिन मुंडे गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाम पोचली 16 या आकडेवरती एका गड्याच्या मोबदल्यात. थोडस मिस फिल्डिंग पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. तिथे सत्य गारुडकर होते आणि मात्र तिथे टायमिंग केलं गेलं 2 धावेचा. 16 धावा आपण पाहतोय. दुसरं शतक गोलंदाजी मार्ग होती चैतन्य चौधरीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज लोअर फुलटा चेंडू होता, स्वतःच्या फॉवर मध्ये जज केला. एकच धाव, सिंगल ना धावसंख्या टोटल असेल 17. 4 चेंडूचा खेळ समाप्त. आपण पाहतो दुसऱ्या शतकाला सुरुवात. आपण चैतन्य चौधरी गोलंदाजी मार्गावरती. दर्शन भोईरला लागलेलं पारितोषिक आता मात्र विशाल भोईर खानाव यांच्या माध्यमातून, राहुल भोईर यांच्या माध्यमातून दर्शन भोईरला पारितोषिक आपण पाहतोय. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल, कडक थंडी, गुलाबी थंडी आपण पाहतोय आणि एन्जॉय करतोय ही मॅच. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पंच लगेच सामना स्पीडअप करायचा आहे, उशीर करू नका. आयोजकांकडून सक्त वॉर्निंग आहे तुम्हाला. पुन्हा एकदा चैतन्य चौधरी पुढचा चेंडू फेकेल.
फेस करे दर्शन भोईर. आकुडोपचा चेंडू होता, कमालीचा वेगवान चेंडू फेकला आणि मात्र अपील मध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता आणि डॉट चेंडूचे सांगता धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 17 ऑन बोर्ड. शेवटचा बाकी बॉल दुसऱ्या शतकातील आपण पाहतोय चैतन्य चौधरीचं हे शतक. पहिल्या शतकामध्ये 12 धावा खर्च केले होते ऋषिकेश काउटकरनं. या शतकामध्ये कमबॅकरित्या गोलंदाजी केली आहे चैतन्य चौधरी या गोलंदाजानं. 5 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू फेकत असताना चैतन्य चौधरी शेवटचा चेंडू फेके दुसऱ्या शतकातील. पुन्हा एकदा आकुटापचा चेंडू बराच कालावधीमध्ये तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का, क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर आणि चेंडू सीमा पार चौकार. येल जैली अरतीला हो, येल जैली अरतीला पुंजारी नाय देवलाला, येल जैली अरतीला पुंजारी नाय देवलाला, हाक मारे परेश पटलाला रे. थँक यू डीजे. 2 शतकाचा खेळ समाप्त. धावा प्रगती यस 6 रन माफी असावी, थोडस लेट डिसिजन आपण पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून. 6 रन षटकराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. 23 धावा ऑन बोर्ड. समुद्र संगीत ओम साईराम, डीजे चे प्रोपायटर जयवंत चौधरी आणि अभिषेक चौधरी यांच्या माध्यमातून भाईंचं संगीत आपण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत केलेत. आणि त्यांची कन्या भाविका पाटील, भूमिका पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात. घरबसल्या लाईव्ह कव्हरेज ते युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 2 शतकांचा खेळ समाप्त. धावपक ते धावा लागले गेले 23. पल्ला पार करायचा होता 49 धावेंचा आणि 23 धावा बनले गेलेत 2 शतकामध्ये. इथून 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 26 धावा बनतील का, 18 चेंडू 26 धावा डिपेंड होतील का, ही चर्चा सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या व्यासपीठावरती रॉयल दोस्ती ग्रुप धोंद्रेपाडा स्पर्धेला एन्जॉय करतात. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तपस्या फार्म हाऊसचे प्रोपायटर परेशभाई उलवेकर धोंद्रेपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा दररोज आज उपस्थिती आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. 2 शतकांचा खेळ समाप्त. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावा बनले गेले 23. 18 चेंडू 26 ची गरज आहे. टर्निंग पॉइंट वरती आली मॅच आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा सनी चौधरी आपण पाहतो, यंग टॅलेंट धुंद्रेपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 18 चेंडू 26 धावा डिपेंड करायच्या धुंद्रेपाडा संघाला अगेन्स्ट खाणो संघासमोर. सचिन मुंडेला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती. सचिन मुंडे ऑन स्ट्राईक. सनी चौधरी तिसऱ्या शतकाचा पहिला चेंडू फेकेल. पडल्यानंतर थोडस खाली आदला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता सनी चौधरीला आपण पाहतोय. 3रं शतक मार्ग असताना 23 धावा ऑन बोर्ड. अद्याप 50-50 सामना आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर एन्जॉय करतोय. 17 चेंडू 26 ची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा फटका पाहायला मिळाला तिथे क्षेत्ररक्षक सत्य खावटकर शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल घेतला गेलाय आणि फलंदाज सचिन मुंडे बॅक टू दी पवेलियन. सचिन मुंडेला मात्र माघारी परतावं लागलं. धावपकती धावा स्थिर आपण पाहतोय. 23 धावा 16 चेंडू 26 ची गरज आहे. स्पर्धा जरूर एन्जॉय करतो आपण. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित प्रकाश होतील डे नाईट ग्रामस्थ मंडळ धोंद्राई चषक स्पर्धेचे आयोजक मिथुन सिनारे, सुदर्शन चौधरी, किरण चौधरी, जयेश चौधरी, प्रल्हाद सिनारे, ऋषिकेश चौधरी, जयवंत चौधरी, रोशन करमेलकर या सर्व आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्पर्धा म्हटली तर
अनेक दिवसांची प्रशंसा आणि मात्र घेतलेली मेहनत आणि मेहनतीचं फळ आज मात्र 4थ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. हो, असं वाटलं होतं मात्र दांडी गुल होईल, परंतु फायनल क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला नाही आणि परिणाम पाहायला मिळाला. 1+4 नशिबाचा पॉइंट वरती हा आलेला हा नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. वाईट जरूर होता मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि परिणाम चौकार. 1+4 नशिबाचा पंजा पाहायला मिळाला खानावळ संघाच्या माध्यमातून. कधी धावा लागल्या गेल्यात 28. तिसरं शतक घेऊन येतोय सनी चौधरी. आपण पाहतोय ऑन दी अटॅक ऑन फील्ड करेल तिथे ऋषिकेश काटकर होता. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल रन. एका धावांना संघाची धाव संख्या 29. 15 चेंडू 20 ची गरज. सनी चौधरीला आपण पाहू शकाल. दर्शन भोईर ऑन स्ट्राईक. जय भगत दर्शन भोईरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सनी चौधरी पुढचा चेंडू फेकेल. चांगला फटका ऑन दी राईज. स्टेट ड्राईव्ह फटका तिथे सत्या गावटकर. सेफ अँड या संघाचा एकच धाव. एका धावून संघाची धाव संख्या 30 आपण पाहतोय. इथून डॉट चेंडू येणं, इथून विकेट येणं ही जमेची बाजू असेल मोरया 11 धुंद्रेपाडा संघाच्या माध्यमातून. इथून षटकार चौकारांचं सुद्धा आतिषबाजी करणं ही खानावळ संघाची जमेची बाजू असेल. नंतर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. पुन्हा एकदा सनी चौधरी. बॅटचा इनसाइड एज, टॉप एज, फलंदाज होईल बाद. दर्शन भोईर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज जय भगतचा आपण शिकार पाहायला मिळाला. विकेटचं पतंग आपण पाहतोय. तिसरा धक्का लागला गेला खानावळ संघाला. 30 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज नितीन जाधवला आपण पाहू शकाल. 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 19 ची गरज आहे. खानावळ संघाला आपण पाहतो. नितीन जाधवला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. हो, कमलीचा चेंडू खोलोबदिया चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि मात्र फलंदाज आल्या पावली माघारी परतलाय. नितीन जाधव बॅक टू दी पवेलियन. आमचे गुणलेखक विके सिनरी धुंद्रीपाडा आम्हाला माहिती देत असताना 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सामना गरमागरम आपण पाहू शकाल. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला. या विकेट नंतर सलग 2 चेंडू मध्ये 2 विकेट पाहायला मिळाली आणि मात्र 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सहाव्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ऋतिक तवलेला आपण पाहू शकाल. थोडीशी टीम मीटिंग चर्चासत्र सत्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सनी चौधरीचा विचार केला. 1 शतक फेकलं गेलं आणि मात्र धावा खर्च केल्या 7 आणि विकेट 3 पाहायला मिळाले. या शतकामध्ये सामन्याचं मात्र चित्र एकदम कलाकणी लावणार हा शतक पाहायला मिळालं सनी चौधरीच्या माध्यमातून.
कौतुक करावं तितकं कमी आहे. जो व्हाईट चेंडू फेकला त्याच रीतीनं 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्या जर आपण सोडून दिल्या तर मात्र 3 विकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. इथून मात्र 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे खानाव संघाला. खानाव संघाचे प्रेक्षक, धुंद्रेपाडा संघाचे प्रेक्षक या मॅचचा मात्र कडवी झुंज, कडवी नजर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा प्लीज धुंद्रेपाडा संघ. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती अनिकेत चौधरी. डावखुऱ्याचा गोलंदाज वेगवान तेज सारा तो सुद्धा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 12 चेंडू 19 धावा. स्ट्राईक ऑन वरती असेल दर्शन भोईर. आता दर्शन भोईर वरती पूर्णपणे जबाबदारी असेल. जो तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज दर्शन भोईरला आपण पाहतोय. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्ग होती अनिकेत चौधरी. हो वेगवता तेज तरार गोलंदाजी अनिकेत चौधरी. पहिला चेंडू डॉट फेकत असताना इथून कमबॅक केलं जात आहे. सांगतो की आम्ही सुद्धा मात्र आमची ताकद दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. हे सिद्ध करत असताना पहिला चेंडू डॉट. इथून प्रेशर रिलीज करेल तो खानाव संघाच्या फलंदाज दर्शन भोईर वरती. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. अनिकेत चौधरीचे शतक आपण फेकत असताना पाहतोय. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. आमचे साथी समालोचक आज सागरदादा मांडवकर नेरे आणि कैलासदादा खारुटकर धुंद्रेपाडा यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांचा सुमधुर आवाज आपण मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं. त्यांचं मोस्ट वेलकम. पंच डिसिजन पंच ओव्हर स्टेपला रिव्ह नाहीये. ओव्हर स्टेपला रिव्ह नाहीये ही नोंद घ्यायची. बिमर साठी आणि रनआउट साठी तुम्हाला रिव्ह दिला जाईल आणि वाईट साठी सुद्धा रिव्ह दिला जाईल. ऑफिशियल पंच सँडी फालकर यांचं पॅनल आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 4 दिवस सलग पंचाची भूमिका सँडी फालकर, सत्यवान काकडे आदे यांच्या माध्यमातून चांगले योगदान. पुन्हा एकदा अनिकेत चौधरी वेग होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला. सलगचा दुसरा चेंडू डॉट. इथून 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट चेंडू साठी प्रेम चौधरी आणि अभिषेक चौधरी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक डॉट चेंडू वरती आणि विकेट साठी 1000 रुपये असतील. अनिकेत चौधरी पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल. हो पंचांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू व्हाईट आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 31. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ मॅच आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा बॅटचा इन्साइड आहे. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. समाधान खारोडकर होते तिथे. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. फक्त सिंगल रन. एका धावनं संघाची टोटल 32 आपण पाहतोय. येणारे 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 17 धावा. सामना क्लोज आपण पाहतोय. सामना 50-50 अद्याप पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. विशाल पाटील खानाव षटकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैराट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचं मनोबल वाढत असताना. हो पुन्हा एकदा वेग होत आहे चेंडूवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि मात्र डॉट चेंडूची सांगता इथून समीकरण बदलेल. यस पंचांचा इशारा आला रिव्ह. थर्ड अंपायर ऑफिशियल पंच सँडी फालकर हे चेक केलं जाईल. WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. व्हाईट साठी ऑफिशियल कॉल दिला गेलाय रिव्ह्यू साठी.
यस, पंचांचा इशाराला वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 ऑन बोर्ड. क्लोज डिसिजन होता. समीकरण बदलेल. येणारे 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 16च समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला मजा येईल यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा अनिकेत चौधरी. हो, पुन्हा एकदा वाईट आल्यानंतर कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत चौधरी या गोलंदाजानं समीकरण बदलेलं इथून. 8 चेंडू 16च समीकरण. 49 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं होतं खाना संघाला, मात्र शेवटच्या मुमेंटला मात्र सामना 8 चेंडू वरती 16 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी. अनिकेत चौधरीचं कौतुक करावं तिथे कमी आहे. मैदानामध्ये प्रस्तावित मैदानामध्ये दादागिरी निर्माण करत असताना हे शतक आपण पाहतोय अनिकेत चौधरीचं. 7 चेंडू 16ची गरज आहे. हा जर चेंडू डॉट फेकला गेला ना अनिकेत चौधरीना, तर प्रेम चौधरी आणि अभिषेक चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 7 चेंडू 16चं समीकरण. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कमलीची गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. कमलीची गोलंदाजी. चौधरीच्या शतकानं मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे कळाकणी लावणार चित्र आपण पाहिलं. धावा खर्च गेल्या वाईटच्या स्वरूपात 2 आणि सिंगल रन पाहायला मिळाली. 3 धावा 6 चेंडू 16ची गरज आहे. कमालीचा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खाणो संघ त्याच्या अगेन्स्ट खेळतोय मोरे 11 धुंद्रीपाडा संघ. शेवटचं शतक एक निर्णायक शतक असं पाहू शकाल. उपस्थित मान्यवर सिद्धेश चालके, राकेश चालके मान्यवरांचं शुभागमन झालंय व्यासपीठावरती. त्यांना आमंत्रित करतो की आपल्या व्यासपीठावरती यायचंय. सिद्धेश आणि राकेश दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, मोस्ट वेलकम. 6 चेंडू 16ची गरज आहे. शेवटचं शतक एक निर्णय शतक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल संघनायकानं जबाबदारी दिली संजय कारोटकर वरती. 6 चेंडू 16 धावा. फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दर्शन भोईर आणि ऋतिक तवले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 16ची गरज. स्वतः स्पीडअप करा. संजय कारोटकर पहिला चेंडू फेकेल. 6 चेंडू 16ची गरज आहे. स्लो पद्धतीने चेंडू होता. चेंडू हवेमध्ये बराच काल तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का. शेवटच्या मात्र शेवटच्या मुवमेंटला झेल सोडला गेलाय. झेल सोडला की मॅच सोडला हे मात्र येणार 5 चेंडू मध्ये चित्र तुम्हाला समजेलच. मात्र या चेंडू वरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावच्या मध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 35 धावा ऑन बोर्ड. 5 चेंडू 14चं समीकरण. अशा धावा तुम्ही चुका कराल ना तेव्हा मात्र शेवटच्या मुवमेंटला सामना गमवावा लागेल. मात्र इथून सुद्धा संधी निर्माण केली जाते. गोलंदाजी मार्क वरती संजय कारोटकर वरती जबाबदारी दिली गेली. दर्शन भोईर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. यस, गोलंदाजीवरती आक्षेप घेतला गेलाय. थर्ड अंपायर आयोजकांना विनंती असेल की चेक करायचंय. गोलंदाजीवरती आक्षेप घेतला गेलाय. गोलंदाजी मार्गवरती संजय कारोटकर. आकुटोपचा चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. तिथे सौरभ कारोटकर सेकंड अटेम्प्टला मात्र झेल घेतला गेलाय. फलंदाज होईल बाद. दर्शन भोईर बॅक टू दी पवेलियन.
धुंद्रे धुंद्रेपाडा यांचं ग्रामदैवत चेरोबा भैरोबाचं सुमधुर संगीत जरूर एन्जॉय केलं. येणारे 4 चेंडू आणि 14ची गरज आहे. स्ट्राईक वरती नवीन नौका फलंदाज सागर पाटील आपण पाहतोय. 4 चेंडू 14ची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव केला धुंद्रेपाडा संघानं. पुन्हा एकदा संजय खावडकर हो पंचांचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरून जाणार व्हाईट चेंडू. समीकरण बदलेल. येणारे 4 चेंडू आणि 13ची गरज आहे. 6 चेंडू 16ची गरज असताना 3 धावा खर्च गेलेत संजय खारोडकर या गोलंदाजानं. एखादा षटकार एखादा चौकार सामन्यामध्ये शिरकाव निर्माण करेल खानव संघ. एखादा डॉट चेंडू एखादी विकेट सामन्यामध्ये शिरकाव करेल धुंद्रेपाडा संघ. पुन्हा एकदा सज्ज संजय खारोडकर पुढचा चेंडू फेकेल. ओ विकेट करण्याचा प्रयत्न होता. काहीचा चेंडू फसला गेला आणि मात्र डॉट चेंडूची सांगता. अनिकेसाठी पारितोषिक आलं गेलंय. जयदत्त चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि खानव संघाला संधी असेल जर सामना जिंकला गेला तर 3000 रुपयाचं पारितोषिक विशाल पाटील खानव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संजय खारोडकर विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 36. येणारे 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 13ची गरज. सामना होता कुठे सामना आलाय कुठे आज मात्र जरूर आपण पाहू शकाल. दोन चेंडू 13ची गरज. चला स्पीडअप करा. 2 चेंडू 13ची गरज. गोलंदाजी मार्क वरती संजय खारोडकरला पण पाहतोय. 2 चेंडू 13 धावा बनतील का ही चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. सलगचा 3रा डॉट चेंडू केला गेला. फलंदाज सागर पाटील आपण पाहतोय. सामना एकतर्फी आपण पाहू शकाल. औपचारिकता बाकी असेल. 1 चेंडू 13ची गरज आहे. 1 चेंडू 13ची गरज. सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना धुंद्रेपाडा संघ. आकुटापाचा चेंडू होता. चेंडू फक्त एकच धाव. हार्ड लक धुंद्रेपाडा हार्ड लक खानव संघ आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला गेलाय मोरे धुंद्रेपाडा संघ. हार्दिक स्वागत.